अजित पवार निधी देत नाहीत म्हणून आम्ही बंड केला असं शिवसेनेच्या 40 आमदारांनी सांगितलं होतं। आता तेच अजित पवार महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत, तेव्हा आता शिंदे सेनेचे 40 आमदार पुन्हा बंड करणार का असा आरोप निंबाळकर यांनी सुकटा येथे सभेला संबोधताना केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीने केला असं म्हणत 6व्या दिवशी अजित पवार भाजपाबरोबर गेले आणि उपमुख्यमंत्री झाले असं सांगत ओमराजे निंबाळकरांनी महायुतीवर निशाणा साधलाय। मला माहिती आहे की माहित होती का नाही, आजीदादा असंच करते, आजीदादा तसंच करते, म्हणून आम्ही बंड केलं, म्हणजे बंड करून सरकार तयार केलं। पुन्हा भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? क्या हुआ घोटाले का फिर? 50 कोटी बडबड करू नको, शांत जरा भाषण आठवतंय का तुम्हाला? देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानाने मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीनं भाषण केलं की 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याला 6 दिवस मी गेले नाहीत आणि 6व्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बोल झाले, पहिल्यांदा उपमुख्यमंत्री, आणि पुन्हा म्हणजे ह्यांचे काहीतरी पुन्हा चांगलं माहिती आहे म्हणून म्हणजे अर्थ का घ्या म्हणजे तुम्ही झालं का नाही? की काय चाललंय कळायला का तुम्हाला? का कळलं नाही?